इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दहा दिशांनी गुढीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. दहा दिशांनी गुढीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित पूर्ण घडले, नमस्कार. अज्ञानाच्या रात्रीत ज्ञानदीप त्याने पेटवला, अनेक पिढ्यांचा भवितव्याचा मार्ग उजळला. सेवेच्या वाटेवर निस्वार्थ जो झिजत राहिला, शिक्षकत्वाला अर्थ देणारा एक दीप उजळला. असे हे मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन सर. ना थकले पाय, ना थांबली वाट, ना कमी झाला विश्वास. 32 वर्षे ज्ञानदानात वाहिला अखंड श्वास. ज्यांनी शिक्षणाला केवळ नोकरी न मानता साधना मानली. शिक्षणाच्या प्रकाशाने एक एक पिढी घडविली. पाहूया त्यांचा इतिहास. साधारणतः 100 वर्षापूर्वी आंध्र आणि कर्नाटक या दक्षिणेतील राज्यातून जांबमुनी मोची समाज मोठ्या प्रमाणात आपल्या उदरनिर्वाहासाठी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांची पुण्यनगरी सोलापूर नगरीत वास्तव्यास आले. हाती मिळेल ते काम करून सोलापूरच्या विविध अंगी संस्कृतीत सामावून गेले. त्यातीलच एक कुटुंब म्हणजे सज्जन परिवार. या सज्जन परिवारातील कुटुंब प्रमुख स्वर्गीय कन्नप्पा सज्जन यांचे सुपुत्र राजप्पा कन्नप्पा सज्जन हे गिरणगाव सोलापुरातील लक्ष्मी विष्णू मिल या ठिकाणी जॉबर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पोटी 21 जानेवारी 1968 रोजी मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन सरांचा जन्म झाला. बालपणापासूनच मुख्याध्यापक जगन्नाथ सर अत्यंत हुशार, कुशाग्र, बुद्धिमत्तेचे धनी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांनी संतोषी माता प्राथमिक शाळा, माध्यमिक शिक्षण कुचन प्रशाला येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण हरिभाई देवकरण प्रशाला आणि पदवीपर्यंतचे शिक्षण संगमेश्वर कॉलेज येथे पूर्ण केले. यानंतर 1991 साली नेहरूनगर येथील शिवाजी बीपीएड कॉलेजमधून बीपीएडचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करत असताना सुट्टीच्या काळात घरी न बसता हाती मिळेल ते काम करून स्वावलंबी बाणा जपत आपल्या कुटुंबाला हातभार लावला. सन 1992 ते 93 मध्ये जांबमुनी मोची समाज संचलित जांबमुनी प्रशाला येथे अनुभवासाठी विना वेतनावर शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून जगन्नाथ सज्जन सर रुजू झाले. त्यांच्या कामातील शिस्त, प्रतिभा, चुणूक तसे समर्पण भावनेने विद्यार्थी घडवण्याचे कौशल्य पाहून जांबमुनी समाजाचे सल्लागार आणि माजी अध्यक्ष, सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त स्वर्गीय तिम्मय्या कट्टमय्या साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यावेळच्या नगरसेविका स्थायी समितीचे चेअरमन स्वर्गीय शिवलिंगम्मा ताई आसादे यांच्या विशेष प्रयत्नाने सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 1 कॅम्प शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून 1994 मध्ये नियुक्ती झाली. शिक्षण सेवा चालू असताना त्यांनी MA ही मानाची पदवी संपादन केली. मुख्याध्यापक जगन्नाथ सर शाळेत रुजू झाल्यापासून प्रशालेची पटसंख्या वाढीसाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी अनंत कष्ट घेतले आहेत.
सोलापूर महानगरपालिका संचलित 6 माध्यमिक शाळा असून त्यापैकी सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली शाळा म्हणून प्रशाला क्रमांक 1 कॅम्पची गणना होते. याचे पूर्ण श्रेय जगन्नाथ सज्जन सरांना जाते. आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाण आणि भान ठेवून सोलापूर शहरातील झोपडपट्टी आणि मागास समाजातील गोरगरीब शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून त्याने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन सर सुरुवातीपासून करत आले आहेत. ज्ञानार्जनाची ही अखंड सेवा आज तागायत सुरू आहे. सरांनी शिकवलेले धडे पुस्तकांपुरते मर्यादित नव्हते, तर ते आयुष्य घडवणारे होते. मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन सरांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अनेक नामवंत विद्यार्थी आणि अनेक क्रीडापटू तयार झाले आहेत. सना सय्यद ही विद्यार्थिनी टेनिस या खेळात राज्यस्तरावर सलग 3 वेळा गोल्ड मेडल मिळवणारी एकमेव विद्यार्थिनी आहे. सरांचे अनेक विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून निवड होऊन निम्न शासकीय आणि शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील अत्यंत प्रभावीपणे आपली प्रतिभा सिद्ध करून समाजाला मोठे योगदान दिले आहेत. 1996 साली जांबमुनी मोची समाज विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड झाली. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष असताना समाजातील 10वी 12वी पदवी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी जांबमुनी मोची समाजाचे राष्ट्रीय दलित नेते, आरक्षण वर्गीकरणासाठी लढा देणारे पद्मभूषण पुरस्कार विजेते माननीय मादिगा मंदाकृष्णा यांना खास सोलापूरला आमंत्रित करून त्यांच्या शुभ हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाले. सोबतच 10वी 12वी नंतरचे करिअर व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक नामवंत वक्त्यांचे व्याख्याने आयोजित करून समाजातील आणि देशातील उत्तम नागरिक घडविण्याचे पवित्र काम मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन सरांनी केले आहे. 2005 साली जांबमुनी मोची समाज सचिव म्हणून सरांची निवड झाली. 3 वर्षे सचिव म्हणून उल्लेखनीय सेवा त्यांनी बजावली. 2010 साली जांबमुनी प्राथमिक शाळेचे चेअरमन म्हणून त्यांची निवड झाली. 2 वर्षाचे चेअरमन म्हणून काम पाहत असताना प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. संगणक साक्षरता वाढवण्यासाठी शहर मध्यच्या आमदार आणि विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या निधीतून 5 संगणक आणि 1 प्रोजेक्टर मंजूर करवून घेऊन आदरणीय प्रणितीताई शिंदे यांच्या शुभ हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर 2016 साली जांबमुनी मोची समाज संचलित जांबमुनी प्रशालेच्या चेअरमनपदी निवड झाली. 2 वर्षे प्रशालेचे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले. आपल्या कार्यकाळात त्यांनी कच्च्या स्वरूपात असलेल्या कार्यालयाची लोकवर्गणीतून पक्क्या इमारतीत रूपांतर केले. जगन्नाथ सरांचे उल्लेखनीय कार्य म्हणजे शासनाकडून जांबमुनी प्रशालेला अल्पभाषिक संस्था म्हणून मान्यता मिळवून घेतले. लष्कर विभाग मध्यवर्ती गणपती महामंडळाचे मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन सर महामंडळाच्या स्थापनेपासून सक्रिय अजीव सभासद आहेत. एक उत्तम सूत्रसंचालक म्हणून सरांची ख्याती आहे. 2010 साली लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या सचिवपदी त्यांची निवड झाली. सलग 7 वर्षे सचिवपदी ते कार्यरत होते. 2017 साली लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची सर्वानुमते निवड झाली. 3 वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम पाहिले. विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून विजयी मंडळाचे भव्य सत्कार समारंभाचे उत्तम नियोजन गणेशोत्सव काळात सज्जन सर करत असत. प्रत्येक मंडळाने समाज प्रबोधनपर आरास करावा आणि गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत वेळेत निघावे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन सरांचे प्रदीर्घ शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन 2020 साली नवी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिपचा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन
त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शहर आणि जिल्ह्यातील अनेक संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 31 जानेवारी 2026 रोजी मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन सर सोलापूर महानगरपालिका प्रशाला येथून 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. शिक्षणाची मशाल हाती धरून चालत राहिले. अज्ञानाच्या अंधारात ज्ञानदीप पेटवत राहिले. विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवताना स्वतः झिजले. जगन्नाथ सर शिक्षक नव्हे युग घडवणारे ठरले. 32 वर्षाचा काळ सरला पण कार्य अमर झाला. शाळेच्या भिंतीवर नाही तर मनात शाळा उभी राहिली. खडू फळापुरते नव्हते सरांचे शिक्षण. हे आयुष्य घडवणारे संस्कार बनून प्रत्येक विद्यार्थ्यात उतरले. अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दीप पेटवत राहिले. वंचिताच्या डोळ्यात स्वप्नांची पहाट उगवत राहिली. झोपडीतून आलेल्या पावलांना दिशा मिळाली. तर खेळाच्या मैदानावर नवे शिखर गाठणारे तारे घडले. अशा या निस्वार्थ कर्मयोगी शिक्षकाला, ज्यांच्या जीवनातून शिक्षणाला अर्थ मिळाला, ज्यांच्या सेवेमुळे समाज अधिक समृद्ध झाला, मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन सरांना सोलापूर नगरीचा मानाचा हृदयापासूनचा मुजरा धन्यवाद.